मुलांना रोज-रोज डब्याला तुम्ही त्याच-त्याच गोष्टी दिल्यात किंवा भाजी चपाती दिल्यात, तर ते कंटाळून जातात आणि मग त्यांचा डब्बा तसाच परत येतो. आणि मग आपण असं म्हणतो, की मुलांनी डब्बाच संपवला नाही. पण आपण थोडं त्यांच्या कलेनं घेऊन काही हेल्दी गोष्टी बनवून दिल्या ना, तर मुलं आवडीने खातात. तर आज अशाच प्रकारे आपण त्यांना बनवून देणार आहोत चीज कॉर्न रोल, ते सुद्धा घरच्याच साहित्यामध्ये आणि हेल्दी सुद्धा. तर हे चीज कॉर्न रोल मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील अशा प्रकारे आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी अनुष्का. अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. परातीमध्ये मध्यम आकाराच्या बाउलने 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचाभर याच्यामध्ये तूप घालायचं. थोडं-थोडं पाणी घालून ना जास्त मऊ ना जास्त घट्ट अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. हे जे रोल आहेत ना, हे हेल्दी सुद्धा आहेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे देखील आहेत. तर इथे बघा मक्याचे दाणे सुद्धा मी उकडून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी निथळून घेतलं. हे जे पीठ आपण मळून घेतलंय, याचे मी पुरीला जसे आपण गोळे बनवतो त्याप्रमाणे गोळे बनवून घेतलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त मोठे गोळे बनवायचे नाहीत, कारण हे जेव्हा रोल आपण डब्याला देऊ, तेव्हा ते व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून देता येतील, अशा प्रकारे हे रोल आपण बनवणार आहोत. बाहेर जे रोल भेटतात ते मैद्याचे असतात आणि ते अनहेल्दी सुद्धा असतात आणि बाहेर आज तुम्ही बघू शकताय कसं वातावरण आहे, कोणतीच गोष्ट हेल्दी भेटत नाही. म्हणून आपण स्वतःच्या मुलांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे आणि त्यांना घरच्या घरी असं काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर इथे बघा कोरडं पीठ लावून हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. अगदी पातळ या शीट झाल्या पाहिजे अशा प्रकारे हे गोळे लाटून घ्यायचं आणि लाटलेल्या या चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं. हे तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याच्यावरती गव्हाचंच कोरडं पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं आणि जी दुसरी चपाती आपण लाटून घेतलेली आहे ती सुद्धा याच्यावरती ठेवून घ्यायची. या चपात्या लाटताना थोड्याशा पातळ लाटायच्या, म्हणजे आपले जे रोल आपण बनवणार आहोत ते क्रंची होतात आणि टेस्टी सुद्धा होतात. आपल्याला कुठेच वाटणार नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. जसे बाहेर तुम्हाला क्रंची हे रोल भेटतात त्याचप्रमाणे ते आपण घरी सुद्धा गव्हाच्या पिठापासून बनवू शकतो. आता दुसरी चपाती याच्यावरती ठेवायची. अगदी हलक्या हाताने ती चपाती सुद्धा आपण लाटून घेणार आहोत. आता तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावरती हलके हलके डाग पडेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. या चपात्या आपण जास्त चपातीप्रमाणे भाजायच्या नाहीये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय अशा प्रकारे याला भाजून घ्यायचं. आता याला बाजूला काढून घ्यायचं आणि या चपात्या गरम असतानाच आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या. इथे बघू शकताय सहज या एकमेकापासून वेगळ्या होतात. गरम असताना काढलं की त्या वेगळ्या व्यवस्थित होतात. तर आता या वेगळ्या केल्यानंतर लगेचच याला सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं. कोरड्या झाल्यानंतर मग त्याचे रोल व्यवस्थित बनत नाहीत, म्हणून याला सुती कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि ठेवून द्यायचं. अशाच प्रकारे मी दुसरी चपाती सुद्धा तुम्हाला शेकून दाखवते. अशा प्रकारे शेकून घ्यायचं. याला कुठेही तेल किंवा तूप लावायची गरज नाही. अशाच प्रकारे कोरड्या या चपात्या आपल्याला शेकून घ्यायच्या आणि गरम असतानाच याला वेगळं करायचं आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सुती कपड्यामध्ये याला गुंडाळून ठेवायचं. ही गोष्ट मात्र विसरायची नाही. एक मध्यम आकाराच्या बाउलपासून इथे तुम्ही बघू शकताय 10 ते 12 या शीट मी तयार केलेल्या आहेत आणि अगदी पातळ या शीट मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये स्टफिंग बनवणार आहोत आणि ते सुद्धा भरपूर भाज्या घातलेलं आणि हेल्दी सुद्धा. इथे मक्याचे दाणे मी उकडून घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच शिमला मिरची, गाजर आणि कांदा अशा प्रकारे आपल्याला चॉप करून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये पनीरचा सुद्धा वापर करू शकता. आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत. त्याच्यामध्ये मी इथे काळी मिरी पावडर, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि 2 क्यूब इथे मी चीजचे याच्यावरती किसून घातलेले आहेत. हे मस्त भरपूर भाज्या घातलेलं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालं. 2 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालायचं आणि याची दाटसर अशी स्लरी बनवून घ्यायची. आता इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी स्लरी बनवून घ्यायची. पोळपटवरती ज्या बनवलेल्या शीट होत्या त्यातली एक शीट घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं. हे स्टफिंग जास्त सुद्धा भरायचं नाही किंवा कमी सुद्धा भरायचं नाही. जास्त भरलं तर शीट फाटली जाते आणि जर तुम्ही कमी भरलात तर मग ते खायला सुद्धा चांगलं लागत नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
असं हे स्टफिंग भरून घ्यायचं आणि जे मी स्लरी बनवून घेतली होती ते व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे साईडने लावून घ्यायचं. आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला हा रोल कसा बनवायचा ते सुद्धा मी दाखवते. साईडने बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि दाबून हा रोल आपल्याला बंद करून घ्यायचा. म्हणजे तो तेलामध्ये घातल्यानंतर किंवा आपण शॅलो फ्राय ज्यावेळी करतो तेव्हा सुटणार नाही आणि व्यवस्थित त्यातलं स्टफिंग सुद्धा आतमध्ये राहिलं जाईल. बघा अशा प्रकारे हे रोल तयार होतात. मस्त याचं रोल बनतो आणि कुठेही हा रोल फाटत नाही. अशा प्रकारे हे सगळे रोल इथे मी बनवून घेतलेले आहेत. हे रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस ठेवू शकता. मुलांना ज्यावेळी खायचे असतील त्यावेळी शॅलो फ्राय करून द्या किंवा तुम्ही याला तळून सुद्धा देऊ शकता. पण तळण्यापेक्षा मी म्हणते शॅलो फ्राय करा किंवा तुमच्याकडे एअर फ्राय असेल तर तुम्ही एअर फ्राय सुद्धा करून घेऊ शकता. कारण आपण ही हेल्दी रेसिपी म्हणून बनवते त्याच्यामुळे आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे सगळे रोल क्रंची होईपर्यंत आणि ब्राऊन कलर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकताय गव्हाच्या पिठापासून आपण मस्त असे हे रोल तयार करून घेतलेले आहेत. कोणालाच विश्वास बसणार नाही की गव्हाच्या पिठापासून इतके क्रंची बाहेर जसे भेटतात तसे आपले हे कॉर्न रोल तयार होतात. खूप टेस्टी होतात. मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा आवडतील. एकदा तुम्ही घरी बनवून दिलात ना, मुलं आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुमच्याकडे नक्की डिमांड करतील, की असे रोल डब्याला बनवून द्या. आणि आपण घरच्या घरी हेल्दी गोष्ट बनवतो म्हणजे आपल्याला सुद्धा तितकंच समाधान भेटतं, की मुलं काहीतरी हेल्दी खातायत. तर हे रोल तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट आणि हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.